के शहर में हो घर अपना अशी कवी कल्पना सगळेच तरुण वयामध्ये करत असतात। पण फुलांचं शहर नेमकं असतं तरी कसं हे जाणून घ्यायचं असेल तर जायचं कुठे? तर सध्या सुंदर फुलांनी हे कास पठार सजल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। खरंच तिथे फुलांची अशी रंगीबेरंगी दुनिया फुललेली आहे का? पुढारी न्यूजने केलेली ही खास व्हायरल टेस्ट। जागतिक वारसा स्थळ यादीत नोंद झालेलं साताऱ्याचं कास पुष्प पठार पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेलं। दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास सुंदर फुलांनी बहरलेलं कास पठार पाहायला निसर्गप्रेमी तौबा गर्दी करतात। सध्या सोशल मीडियावर सुद्धा कास पठार फुलांनी सजलंय अशा पोस्ट व्हायरल होत आहेत। कास पठार फुलांनी बहरलंय, पर्यटकांची सध्या इथं तौबा गर्दी उसळलीय। पर्यटकांनी भेट देण्याचं आवाहन केलं जातंय। जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या कास पठाराची दृश्य पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रत्यक्ष तिथं जाण्याची इच्छा झालीच असेल। पण खरंच हे कास पठार फुललंय का असाही प्रश्न काहींच्या मनात निर्माण झाला असेल आणि त्याचीच पडताळणी करायला पुढारी न्यूज पोहोचलं ते थेट कास पठारावर। कास पठारावर गेल्यानंतर आम्ही देखील सुखावलो, कारण सुंदर फुलांची चादर डोळ्याला सुखावणारी होती। ही वनसंपत्ती पाहायला आलेल्या पर्यटकांशीही आम्ही बोललो आणि त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या। अतिशय सुंदर आहे। आतापर्यंत फक्त नाव ऐकलं होतं, आज पहिल्यांदा भेट दिली। निसर्गाच्या प्रचितीचा खूप सुंदर असा अनुभव आला। ते आल्यानंतर असं वाटतं की निसर्ग अगदी आपल्या जवळ कुशीपाशी आलं असं वाटतंय। निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला इथे भरपूर वेगवेगळी फुलं, निसर्गाची विविधता आणि डोळ्याचं पारणं फिरेल असं दृश्य आहे सगळीकडे। पण या कास पठाराच्या संवर्धनासाठी स्थापन केलेल्या समितीनं पुढारी न्यूजला वेगळीच माहिती दिली आहे। 2012 साली होती, त्यामुळेच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला। 2012 पुढच्या 2-3 वर्ष व्यवस्थितपणे सर्व फुलं सगळे व्यवस्थितपणे चालू होते, परंतु नंतर बऱ्याच गोष्टी फुलं हळूहळू कमी व्हायला लागली। त्याला कारणीभूत बऱ्याच गोष्टी आहेत। एकतर या परिसरामध्ये जी लोकं राहतात ती स्थलांतरित झाल्यामुळे जनावरं वगैरे जे कास पठारावरती येऊन चरायची ती चराई बंदी झाली। त्याचप्रमाणे कंपाऊंड जाळी लावली होती, ती जाळीसुद्धा असल्यामुळे इकडे तिकडे प्राणी ट्रान्सफर होत नव्हते, त्यामुळे सुद्धा परिणाम होत होता। त्यानंतर गेली 2 वर्षापूर्वी कलेक्टर साहेबांनी, सातारच्या कलेक्टर साहेबांनी या ठिकाणची जाळी हटवली। आज आमचे प्रयत्न सुरू आहेत कास पठार समितीचे गेले 2 वर्षापासून। इथले चरही झाली पाहिजे। ते जाळी आपण आता हंगाम संपला की जाळी पण काढून टाकतो आणि इथलं फुलांचं प्रमाण वाढलं पाहिजे, त्यासाठी आमची सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। एकूणच कास पठार सध्या फुललेला आहे की नाही याबाबतच्या व्हायरल पोस्टच्या पडताळणीत ही पोस्ट खरी असल्याचं पुढारी न्यूजच्या पडताळणीत आढळलंय। मात्र सध्याचा बहर हा व्हायरल व्हिडिओ दाखवल्या इतका नाही असंही अभ्यासकांनी स्पष्ट केलंय। साधारण आणखी महिनाभर हा फुलांचा बहर असाच कायम असणार आहे। त्यामुळे हे मनमोहक सौंदर्य अनुभवायचं असेल तर कास पठारावर कौटुंबिक सहलीचं आयोजन करायलाच हवं। साताऱ्याहून साई सावंतसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।